शुभप्रभात सर्वांना। आज मी आणि माझे नणंदबाई चाललेलो आहेत एका ठिकाणी। तुम्हाला हे गाणं तर माहितीच असेल, सुके सुके बोंबील आणले काय ग तुम्ही केले। तर हे बोंबील कुठे मिळतात हे दाखवण्यासाठी आम्ही चाललेलो आहे गोरेगावच्या पुढचं स्टेशन म्हणजे मालाड येथे एक सोमवारचा बाजार भरतो। तर चला आता तुम्हाला आज ते बाजाराचे फेरफटका करवते। हाँ तेच मार्केटच नाही आज। हे बघा या मावशी बघा किती छान तयार होऊन आलेले आहेत आणि बघा म्हणजे त्यांना इथे येऊन इथे बिझनेस पण करायचा आहे, त्यांचा धंदा पण करायचा आहे, पण तरी पण किती मस्त चेहऱ्यावरती स्माइल आहे आणि किती छान तयारी। एवढं सकाळ सकाळ यायचं बोलते मी कधी कोणाला शिवायला देत काय नाही काय आणि मला तर ह्यांच्या केसातलं फुल म्हणजे चांगलं असते। बघा बघा किती मस्त म्हणजे किती सकाळी उठून सुद्धा किती छान तयारी केलेली आहे त्यांनी एवढ्या घाई गडबडीमध्ये। हा तुम्ही कुठे प्रोग्राम केले होता? मराठीला। झी मराठीला। ओके कधी? गेल्या वर्षी। अरे वा वा, म्हणजे मावशी सुद्धा सेलिब्रिटी आहेत? हा दोनदा झाला प्रोग्राम। अरे वा 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 खूप छान। मावशी परत सांगा। बोंबील घेतात ठेवताना त्या तिखट पिठाचं ते पास्ता त्याच्यावर ठेवायच्या मग त्याला किडे नाही पडत। तिखट म्हणजे लालवाल्या सुकलेल्या। हा हा बघा मावशीने किती छान आयडिया सांगितलेली आहे की ज्याच्यामुळे त्याच्यात मध्ये तांदूळ ठेवताना गहू ठेवताना साफ करून ठेवायचे आणि त्याच्यात न्यूजपेपर तिकडे ठेवायचे आणि थोडे लिंबाचा पाला वगैरे पण आपण घालतो ना। वणीचा पाला घालतो। हा हा अच्छा ह्याच्यामध्ये काय? वणीचा पाला ते कडक खाल्ला होते। हा 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 पेपरचा खाल्ला करून होते। अच्छा अच्छा चालेल मावशींनी आयडिया सांगितलं ते करते घे। हो हो आणि 800ला देते भाव केला तेवढा ते बघ काटेरी मच्छी आहे। काटेरी काटेरी बसली ह्याच्यामध्ये चांगलं आहे हवाला तळून फ्राय करून खा। तुम्ही खाणार आहात का? हा मग हे ताई काय बोलू आता बोला सांगितलं तर मी काय बोलू माझा झालं की माझा व्हिडिओ मग 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 चांगली गोष्ट आहे ना। मावशी माझा चॅनल आहे। हा तुम्ही टीव्हीवरती बघू शकता। चॅनलला सबस्क्राईब करा। मराठी जोडी। मराठी जोडी हा हा युट्यूब वरती आहे, इंस्टा वरती पण आहे। काय नाही बोला बाय बोला तुम्हाला बोला केव्हाचा येईल बोला। नाही आता फोनचं काय बोलत ते बोला। हो एकदम एकदम सुपर डुपर आहे आणि मग तो माणूस असेल ते गोड दिसत त्याला लग्न करायचं तर पर्सनली भेटता या फोनावर भेटू नको। लय चिकन्या फोन मध्ये आपलं कशाला भांडायचंय? मी ताईला आवाज पण दिला, ताईचं लक्षच नाहीये पण बघा इकडे पण ताईंकडे पूर्ण बोंबलाची गड्डी आहे। तसंच ते विकत बाहेर बसतात पण आज आतमध्ये बसलेले आहेत। 3:30 ते झिंगा पण आहे आणि जवळा पण आहे। अरे बाबो इथे सुरमई पण आहे बघा। सुरमई कशी आहे हे बघा। मी 500 विकल्या पण तुला 300 रुपये 300 ला बघा किती छान आहे। हे वाटतं ना हे बघा। ह्या पण नुसत्या फ्राय करून खूप छान लागतं। त्याला भरपूर मीठ असतं त्याच्यामुळे मग मीठ नाही टाकलं तरी चालतं किंवा मग चांगलं धुवा। 200 रुपयाची आहे बघा। आणि मराठी जोडीचं कोण नाव घेऊन आलं तर द्याल ना कमी करून? तेंडली पण आहे एकदम बारीक आहे पण आता
कसा कसा किलोने आहे? किती छान स्माइल आहे. मंजी पण इथे, मंजीची तर काय पूर्ण हेच झालेली आहे. हा तेच मच्छी खायला एकदम मजाच झाली हिची तर. राहायला कुठे तुम्ही? वर्षभरातलं माहिती. अच्छा, आता परत कधी येणार? पुढच्या सोमवारी एक सोमवार होणार, त्याच्यानंतर मग श्रावण लागला का येणार. मालच नाही काय करतो. मग श्रावण लागल्यावरती नाही येणार आहे तर तुम्ही श्रावणामध्ये बोंबील घ्यायचे. हा संपेपर्यंत एवढे बोंबील संपवायचे. गावाला काय पाठवायचे, तिकडे काय ठेवायचे. बघा किती छान आहे. व्हिडिओ काढून काढून आमची वाट लागलेली आहे सर. का? आणि ही जर गर्दी किलोने द्यायची म्हटल्यावर कसे द्याल? 700 संपतो, गिरेकाला 700 आणि 500. बघा ताई खूप छान आहेत, प्रेमळ आहेत. त्या भाव सुद्धा तुम्हाला एकदम कमी करून पहिलाच सांगितलं त्याने. तुम्ही त्याच्यात अजून कमी करू शकाल. आई तर गिरेकाला सांगायचं, खोटं नाही सांगायचं. व्हिडिओ करून येतात. हे बघा इथे एक आतमध्ये मार्केट आहे. हे ओल्या मच्छीचं पण आहे, सुक्या मच्छीचं पण मार्केट आहे. आणि इथे हे बघा बोंबलाची गड्डी पण मिळते आणि तुम्हाला अशा नंतर थोड्या वेळाने वाट्यावरती पण बोंबील मिळतील. तर आज तर मार्केट खूप कमी भरलेलं आहे. आणि आता ही पूर्ण गड्डी तुम्ही कितीला बोलताय? 4000 केले ते. 4000 मावशीने केलेले आहे. ते सांगताना जास्त सांगतील पण अजून थोडं कमी करतील नंतर. मग तुम्ही भाव करून इथून घेऊ शकता. आता मी मार्केट मधून घरी चाललेली आहे. बाय बाय. तुम्हाला सगळ्यांना यायचं असेल तर नक्की सांगा. मालाड स्टेशन पासून तुम्ही इथे पुढे येऊ शकता. सोमवार बाजार म्हटलं, हा बाजार सोमवारचाच भरतो पण आता श्रावण महिना चालू होणार आहे आणि बोटी बंद झाल्या त्याच्यामुळे हा बाजार भरलेला नाही. आता इथे उभं राहायला जागा नसते पण तुम्ही नक्की इथे एकदा भेट द्या.